सोलापुरात 1 तास महाविकास आघाडी निशब्द, नंतर घोषणाबाजी आणि भाषणाने सांगता. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ 1 तास निषेध आंदोलन करण्याचं ठरवलं. त्यानुसार सोलापुरात काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल 1 तास तोंडाला मानेला दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आलं. 1 तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. नंतर मार्क्सवादीचे माजी आमदार आडम मास्तर, शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करताना उच्च न्यायालयाच्या कारभारावर नेत्यांनी ताशेरे ओढले. या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, काँग्रेसचे बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, उदय चाकोते, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा सुनीता रोटे, काँग्रेसच्या फिरदौस पटेल, काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलौंडे, काँग्रेसचे विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, सुशील बंदपट्टे, अंबादास करगुळे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे महादेव कोगनरे, माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे अशोक निंबर्गी, माकपचे एम.एच. शेख, अशोक देवकते, मकबूल मोहोळकर, संध्या काळे, राष्ट्रवादीचे प्रमोद गायकवाड, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, अलका राठोड, पूनम बनसोडे, श्रीशैल रणधिरे, एन.के. क्षीरसागर, माकपचे अनिल वासम यांच्यासह 4ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्यावर तुम्हाला एक गाडी दिसली नसती, प्रत्येक रस्त्यावर जनता तुम्हाला दिसली असती. पण दुर्दैवाने हायकोर्टाने निर्णय दिला, कायदा मानणारे माणसं आमची पुढारी असल्यामुळं त्यांनी आदेश दिला. पण माझी विनंती राहणार आम जनतेला, स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं बेटी पढाओ बेटी. राज्याची मुख्यमंत्री दारोदारी जात आहे, गावागावात जात आहे, शहरात जात आहे, लाडकी बहिणा योजनेचा ते प्रचार करू लागले. आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे महिलांच्या इतरतेचा. 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. आता एवढ्या वयाच्या मुली जर या ठिकाणी सुरक्षित नसेल, कसलं राज्य? बदनाथला घडली, नाशिकला घडली, अकोल्याला घडली, कोल्हापूरला घडली. घराघरामध्ये घडू लागलेलं आहे, गल्ली गल्लीमध्ये घडू लागलेलं आहे. काय करावं महिला, मलाही विचारलेत काल हजारो महिला. राज्याची नव्हे संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. कलकत्त्यापासून बदलापूर केवळ एकच चर्चा, सुप्रीम कोर्टाला बोलावं लागेल. 30 वर्षापासून महिलांवर होणारा अन्याय असं मी कधी पाहिलं नाही सुप्रीम कोर्टाची स्थिती. म्हणून आम्ही ठरवलं या वेळेला आता सरकारचा राजीनामा मागून आम्हाला वेळ घालवायचा नाही. जनतेला आता जागृत करायचं आहे. जनतेला आम्ही सांगितलेलं आहे यांची सत्तेची खुर्ची काढून घ्या आणि महाराष्ट्र संप करू. छत्रपती शिवराया, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या संपतील त्या दिवशी खरं राज्य आहे असं आम्ही समजतो. सोलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी व सुशीलकुमार शिंदे व नाना पटोले व आमच्या महाराष्ट्र प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे कम्युनिस्ट नेते आदम मास्टर या सर्वांनीच काल मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं.
पण कोर्टाचा आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी, आमचे सर्व सहकारी, सोलापूर शहरातले व्यापारी असतील, सर्व बांधव असतील, आज पूनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो आहे. जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळिंब भासण्याची. 4 वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं, ते कृत्य दाबण्याचं काम, ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणित भारतीय जनता पार्टी व RSSचे आहेत. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले. राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली, त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण बघता बघता महाराष्ट्रात झालं, देशभरात झालं. या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतोय. त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उतरलोय. आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे मंत्री आहेत ते शंड आहेत. खरं तर ज्या नरहरी केलं त्याला लगेच तुम्ही बघा, तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. आज मुली सुरक्षित नाहीत. 4 वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय. त्यामुळे महाराष्ट्रभर भीतीदायक वातावरण झालंय. आज आमच्या मुली, आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही, कॉलेजला जायचं का नाही, शाळेला सोडायचं का नाही, अशी परिस्थिती ह्या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही. म्हणून सर्व पक्ष आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले, त्यांच्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. एक आश्चर्य वाटतं की हायकोर्टाला एवढा वेळ कसा मिळाला की आमचा हे करू नका, आंदोलन करू नका म्हणून सांगितलं. एवढी वेळ ज्या ते पोलीस स्टेशनमध्ये 10 तास ती महिला बसली, त्यांनी ते का विचारलं नाही त्या हायकोर्टाने त्यांना, पोलिसांना, की तुम्ही एवढे तास का घालवले. त्याचं जर एक्सप्लेनेशन विचारलं असतं तर ह्या सरकारला चपराक पडले असते असं मला वाटते. हा विषय आम्ही ज्या पद्धतीने नोंदवला आहे तो एकदा योग्य आहे आणि यापुढे आमच्या महिला काही थांबणार नाही आणि यापुढे या सरकारला खाली घेण्याची आम्ही वाटत ते करू. आम्ही एकत्र काम करतोय आणि ह्या आमच्या संघटित काळजीला कोणी रोखू शकत नाही असं माझं मत आहे. विकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो. खरं तर आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया. कारण आज या देशाची परिस्थिती आहे. हा बंद आमचा बंद नव्हता, महाविकास आघाडीचा बंद नव्हता, हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता. आज महिलांजवळ जो आक्रोश चाललाय, हा आक्रोशासाठी हा बंद होता. आज संवेदनशीलता हरवत चालली, त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता. हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता. तर हा बंद हाणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला हे दिला, पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाही आहे, कोर्टाचा मान राखायचा असं आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे. पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही. या सगळ्या केसेस फास्टॅग कोर्टात चालल्या पाहिजेत. फास्टॅग कोर्टात केसेस चालून नुसतं उपयोग नाही आहे. या आरोपींना भर चौकामध्ये अक्षरशः म्हणजे हाडाहाडाचे तुकडे करून आणि यांचे तुकडे करून फाशी शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी मी करते. आणि या आत्तापर्यंत अशा शिक्षा या आरोपीला द्या की जेणेकरून कुठलाही माणूस असा दुष्कृत्य करायला धजावणार नाही आणि असा दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही. कारण आपण बघतोय की ज्या महिला माता भगिनी आमच्या ज्या आई वडील आहेत त्या मुलींचे त्या की बदलापूरमध्ये एक 3-4 दिवसापूर्वी जी घटना घडली, अतिशय काळीमा फासणारी अशी ही घटना घडलेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे. तर मला असं वाटतं की हे जे काही घडत आहे हे सरकार चुकीच्या धोरणामुळं, आणि आपण बघतो की आत्ता म्हणजे आम्हाला कळलं की जी शिक्षण संस्था होती ती RSSची आणि भाजपची होती. म्हणजे भाजपचे ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा RSS खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे, परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात. अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही. आज आपण जरी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो, पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही. असे या घटना घडत आहेत. तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं, डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झाला आणि आज परत 2 दिवसानंतर ही बदलापूरमध्ये घटना घडली. आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना
या ठिकाणी सरकारने हे सगळं म्हणजे त्यांना हे डायव्हर्ट करायचं आहे. कुठेतरी हे प्रकरण सगळे जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही आहे, तर हे कुठेतरी डायव्हर्ट करून महिलांना फक्त त्यांची सिंपती पाहिजे आहे. या दृष्टिकोनातून ज्यांनी हा विषय लाडकी बहीण योजना आणलेला आहे, तर आता आमच्या महिला भगिनींना पण त्या योजनेचा काही रस राहिलेला नाही. तर आम्हाला पहिला सुरक्षा पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला ह्या योजना आम्हाला पाहिजे. तसं तर आमच्या राहुल गांधीजींनी सांगितलंच होतं की वर्षाला तुम्हाला 1 लाख रुपये महिलांना देईल, परंतु अशा या छोट्या मोठ्या योजना काढून महिलांना कुठेतरी डायव्हर्ट करायचं आणि प्रत्येक या महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे. आणि अशा या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहणार आणि जर अशा घटना घडत असतील तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करणार. आणि जे कोणी शिंदे म्हणून ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे, मला वाटतं त्याला आई नसेल किंवा बहीण नसेल किंवा मुलगी नसेल असा हा मनुष्य आहे. आणि मला वाटतं आपणाला देखील, आपण समाजात वावरत आहोत पत्रकार बंधू, आपल्याला देखील हे अतिशय जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.